बहुतेक भगवान हनुमानाला ही इच्छाच नव्हती की त्यांच्यावर हनुमान चालीसा लिहिली जावी। जेव्हा तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहायला सुरुवात केली तेव्हा भगवान हनुमानाच्या नावावर काही स्तुती लिहिली। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांनी पाहिलं की जे अगोदर लिहून ठेवलं होतं ते कोणीतरी नष्ट करून टाकलंय। त्यानंतर त्या दिवशी त्यांनी पुन्हा काही ओळी लिहिल्या आणि रात्री झोपले। सकाळी उठल्यानंतर त्यांनी पाहिलं की जे लिहून ठेवलं होतं ते पुन्हा कोणीतरी फाडून टाकले। तेव्हा तुलसीदास यांनी विचार केला की हे नक्कीच दुसरं कोणी नसून स्वतः भगवान श्री हनुमान आहेत आणि ते स्वतः त्यांची स्तुती ऐकायला तयारच नाहीयेत। त्यानंतर ते काही वेळ शांत बसले व राम नामाचा जप करू लागले। तेव्हा त्यांना एक युक्ती सुचली। त्यावेळी त्यांनी लिहिलं, श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसू जो दायक फलचारी। अर्थात मी वर्णन करतोय प्रभू श्रीरामांच्या यशाचे, त्यांच्या कथाचे। इतके लिहितात स्वतः भगवान हनुमान तिथे येऊन हात जोडून ते ऐकायला बसले। स्वतः तुलसीदास म्हणतात की जिथे प्रभू श्रीरामाची कथा सुरू असेल तिथे स्वतः भगवान हनुमान उपस्थित राहतात। व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा।